हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी काही लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स आणि ज्या मी आजच्या दिवसात कंप्लीट केलेल्या आहेत त्या मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यावर कमेंट नक्की करा। हा पहिला ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे। मागे याला मी डबल लेस टाकले, नॉट टाकून लटकन तयार केले, बॅकला एक फ्लॉवर टाकले आणि तिथे पण लटकन लावलेत आणि खाली पण एक लेस टाकले। किती छान लुक आलाय बघायचा। हा दुसरा ब्लाऊज आहे। ह्याचं कलर कॉम्बिनेशन साडीचं आणि ब्लाऊजचं सेम होतं, त्याच्यामुळे डिझाईन एवढी दिसत नाही। साडीच्या कपड्याच्या मी इथे छोट्या छोट्या प्लेट टाकल्यात आणि वरून डबल लेस टाकले। हा पण कटोरी ब्लाऊजच आहे। हा तिसरा ब्लाऊज आहे। हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे। याला फक्त शेप दिलाय पॅटर्न बनवून आणि प्रत्येक कोपऱ्यावर 3-3 मणी लावलेत। सिंपल आहे पण दिसायला छान दिसतो। हा चौथा ब्लाऊज आहे, बोटनेक मध्ये। इथे बांधण्यासाठी आहे त्याला आणि सिंपल आहे। याच्या हातांना लॉन्ग स्लीव्स मध्ये ही डिझाइन तयार केली। हा पाचवा ब्लाऊज आहे, बोटनेक मध्ये। याला अशी लेस टाकून घेतली आणि याचे हात पफचे हात आहेत। हा पण सहावा ब्लाऊज आहे। हा पण सिंपल आहे, ह्याला लेस वगैरे काहीच नाही। ह्याचे पण पफचे हात आहेत पण त्याच्यापेक्षा थोडे वेगळे आहेत। हा सातवा ब्लाऊज आहे। हा आपल्या माझ्या एरियात चालणारा रेग्युलर पॅटर्न आहे। या पॅटर्नच्या आतापर्यंत एका वर्षात मी जवळजवळ 120 ब्लाऊज शिवलेत। हा शेवटचा ब्लाऊज, हा पण बोटनेक मध्ये। याला इथे साडीच्या कपड्याचा पॅच लावलाय, त्याच्यामुळे लुक खूप छान आलाय त्याचा। आणि याच्या हात पण पफचेच आहेत, थोडे वेगळे आहेत, दिसायला छान दिसतात। तुम्हाला माझ्या आजच्या शिवलेल्या ब्लाऊज डिझाईन्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल नवीन आहे यूट्यूबवर, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही, पण कमेंट येतात मला की कटिंग दाखवा, तर मी काही दिवसानंतर कटिंगचे व्हिडिओ पण टाकणार आहे आणि त्याच्यासोबतच पूर्ण स्टिचिंगचे किंवा छोट्या छोट्या ज्या टेलरिंगमधल्या स्किल्स असतील त्यासुद्धा मी टाकणार आहे। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।